सूरज इकडे म्हणतोय की माझी मेमरी खराब झाली आहे. चला तर बघूया तिकडे काय डिस्कशन चाललेलं आहे. तर गार्डन एरियामध्ये टीम बीचे हे सदस्य बसलेले असतात आणि अंकिता त्याला खूप दिवसापासून एक दोन शिकवण्याचा प्रयत्न करत असते. तर अंकिता म्हणते की चला आता म्हण. तर तो म्हणतो 31, 32, 33, 34, 37 म्हणजे कंटिन्युअसली खूप दिवसापासून प्रयत्न करतोय, पण तो 35 आणि 36 हे दोन आकडे विसरतो. त्यामुळे अंकिता म्हणते की जाऊ दे, माझा हा टास्क कधी सफल होणार आहे काय माहिती, मी कधी तुला शिकवणार. त्यानंतर तो पुन्हा म्हणायला सुरुवात करतो 31, 32, 33, 34, 37. तर डीपी म्हणतो की अरे काय चाललंय. त्याच्यानंतर 35 आणि 36 येतं, हे लक्षात ठेव. तो म्हणतो की माझी मेमरी खराब झाली वाटतं, बदलायला पाहिजे. तर तो म्हणतो की डीपी म्हणतो अरे ते खोडरबरनं कुणीतरी खुडून टाकले बहुतेक, त्यामुळे तुला ते आठवतच नाही, डायरेक्ट 34 वरून तू 37 वरती येतोस. तर पॅडी म्हणतो की नाही नाही, त्या ठिकाणी काय केलंय, प्लास्टिक लावलंय, त्याच्यामुळे किती जरी लिहिलं ना ते उमटतच नाहीये त्याच्यावर. तर अंकिता म्हणते की चल पहिल्यापासून म्हण 31, 32, 35. तो आता त्याच्या लक्षात एकच आहे की फक्त 35 म्हणायचं आहे. अंकिता सांगते 31 तरी तो 35 म्हणतो, 32 तरीही तो 35च म्हणतोय आणि सगळे हसत असतात त्याच्यावरती. पण तो 41, 42 हे 50 पर्यंत व्यवस्थित म्हणतो, पण फक्त दोन आकडे 35 आणि 36 हे दोन आकडे त्याच्या लक्षात नाही. तर पॅडी म्हणतो अरे तू बेबी करन्सी मोजायला जर आतमध्ये गेलास तर तू कशी मोजणार. नाही नाही ते येते की मला, असं सूरज म्हणतो. तर तो म्हणतो की पॅडी सांग बरं, म्हणजे 100च्या किती नोटा लागतील त्यावेळेस 10,000 रुपये होतील. तर तो म्हणतो एवढं मोठं कुठं सांगताय मला, एवढं मोठं नको. आणि अभिजित पण म्हणतो अरे छोटं सांग ना. पॅडी सांगतो 100च्या किती नोटा म्हणजे 500. त्यावर सूरज सांगतो 100च्या 5 नोटा म्हणजे 500 होतात. तर अशा प्रकारे इकडे सूरजला आकडेमोड शिकवण्यासाठी अंकिता खूप प्रयत्न करते आणि त्याच्याबरोबरच टीम बीचे बाकीचे सदस्य देखील. बघूयात सूरज जाऊपर्यंत आकडेमोड शिकतोय की नाही. तर 35 आणि 36 हे दोन नंबर लक्षात राहत नाहीत, म्हणून सूरज म्हणतोय की ते दोन नंबर लक्षात राहत नाही, मेमरी खराब झाली वाटतं, मेमरी बदलायला पाहिजे. तर सूरजच्या या डायलॉगवरती सगळेच हसत असतात. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.